जो विषय झाला त्याच्यासाठी मी कालच निघणार होतो पुण्यात. सगळे बोलले की आज आम्ही या सगळ्यांना भेटायला येणार होतो, पण आयुक्तांची पण वेळ मिळाली, मी त्यांना पण भेटायला आलो. माझं म्हणणं आहे की हे जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये अडथळे टाकतात हे दुसऱ्यांदा झालं आहे आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आलो. मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात. मला वाटतं युनिट स्थापण्यापेक्षा एक उत्तम कार्यक्रम तिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता, त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालयातली तुम्ही सोडवून घेऊ शकता. त्याच्यामध्ये जर येऊन अडथळे टाकलं, तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार. ॲक्शनला रिॲक्शन ही येणारच. आणि एवढंच मी सांगायला आलो आहे, आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही, पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. अमित साहेब त्यांच्याकडनं स्पष्टीकरण स्थापन करत होते शाळेमध्ये, परंतु पॅम्पलेट तुम्ही दाखवले, मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कुठेतरी, म्हणजे ट्रेसपासिंगचा आहे. आणि कारण आम्ही मी ज्यांच्याशी बोलतो ना त्यांच्याशी बघून बोलू शकतो. मला माहिती आहे तुम्ही जेवढं आहे तेवढं रेकॉर्ड करा, तुम्ही पुढे या ना पुढे. सर तुम्ही खरं तर CP साहेबांची भेट होती. मी काल जसं आम्ही त्यांचं ऑफिस बंद केलं, त्याच्या ऑफिसला टाळा लावलं, असं ते बोट घालत बसले तर त्यांचे पुण्यामधले सगळे ऑफिसेस बंद होतील. तसंही त्यांचं काम चालू नाही आहे. बरोबर. दुसऱ्यांच्या मध्ये येण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं, एवढीच माझी त्यांनी स्पष्टीकरण असं दिलं की पोस्टर लावले नाहीयेत, आम्हाला अडचणीत आणण्याचा मी CP साहेबांना बोललो. CCTV आहेत आपल्याकडे, ते मुलं पुण्यात बघू. ते जर त्यांची निघाली तर मला वाटतं सगळे ऑफिसेस त्यांचे बंद करावे लागतात. सर अनेक शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये मनसेची ताकद वाढते विद्यार्थी सेनेची. त्या पोस्टरबाबत सकाळपासून काल चर्चा सुरू होती दोन्ही संघटनांमध्ये. त्यानंतर ओबीसीचं म्हणणं आहे का आम्ही तो पोस्टर लावलाच नाही, तरी देखील आमच्या कार्यालयात येऊन प्रमुखपणे असं तोडफोड केली, हे केलं. मग ह्याच्या पुढे कुठचाही कार्यक्रम असेल त्यांचा आणि आम्ही तिकडे बॉयकॉट ABVP लिहिलं आणि जॉईन MNS लिहिलं आणि आम्ही बोललो आमचं नाही आहे तर चालणार आहे. त्याच्यामुळे ती मुलं कोण आहेत आपण बघू. ह्याच्या पुढे झालं तर ह्याच्या पुढे आमची अशीच रिॲक्शन मिळणार तुम्हाला. पोलीस आयुक्तांची भेट घेतली, त्यांचं ऑफिस बंद पडलं, टाळा लावलं तिकडे. ते टाळा आधीच लागायला पाहिजे होतं, पण आमच्या सहकार्याने लावलं ते. पोलीस काय नेमके म्हणले, आयुक्त काय म्हणले? आयुक्तांची आमच्या ह्या फक्त विषयावर चर्चा नाही झाली. आता तुम्ही पुण्याची परिस्थिती बघितली तर भीषण झाली. म्हणजे तुम्ही 18 वर्षाच्या खाली बारमध्ये मुला मुलींना तुम्ही दारू देताय. ड्रग्सचा विषय, मला वाटतं 1000 कोटीचे ड्रग्स पकडले गेले, त्याला अजून एक वर्ष पण नाही झालंय. महिलांचे आता एका महिलेवर अत्याचार झाला. मला सांगा, तो पॉर्शवाला ज्यांनी ठोकलं, ज्याला निबंध द्यायला सांगितलं, त्याचं काय झालं पुढे? बेल झाली. आणि आपण त्याच्यावर काही हे पण नाही केलं, लक्ष पण नाही ठेवलं, त्याच्यामुळे निघाला तो. 2 लोकांना उडवलं. आपल्याकडे कसं आहे, दिवसाला आपल्याकडे बातम्या येत जातात. ह्या गोष्टींवर कोण लक्ष ठेवणार की आधी काय झालंय? त्याच्यामुळे रूफटॉप बार्स बंद झाले, ठीक आहे, पण त्या मुलाचं काय झालं? निबंध लिहून निघाला. मग हे सगळ्यांच्या मुलांना अलाउड असणार आहे का? चुकून झालं तर मग कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. ज्या पद्धतीने पुण्यामध्ये गुंडगिरी वाढतीये, गायबळ संदर्भात सुद्धा ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढतीये, कॉलेजमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने होते खोटे गुन्हे, तुम्हाला असं वाटतं की दबाव आहे CPवर, त्यामुळे हे सगळं होतंय? प्लीज काय प्रॉब्लेम. मी हेच म्हणून आज तुम्हाला प्रूव्ह करायला की दबाव ही गोष्ट नसते. आम्ही पण दबाव देऊ शकतो, आम्हाला द्यायचा नाहीये. शेवटी ते पोलीस आयुक्त आहेत, ते त्यांचं काम करतात. त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे. पण पुण्यामध्ये गुंडगिरी जी वाढली त्याच्यावर काय म्हणाल तुम्ही? गुंडगिरीबद्दल घायवळ गँग, इतर गँग असेल, हातात शस्त्र घेऊन धडधडीत परिस्थिती आहे. याच्यावर फक्त आयुक्त काम करू शकतो आणि ते मी आज सगळं सांगून आलोय. मला वाटतं ते काम करणार आहेत. आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत जे आमच्या निदर्शनात मुद्दे आलेत. तुम्ही पण एक आम्हाला लिस्ट द्या. आम्ही त्यांना पाठीशी राजकीय घालतात असं राजकीय आरोप होते सगळ्याकडनं. म्हणजे आमचं प्रेशर आल्यावर नाही घालू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत की हे सगळ्या ह्या गोष्टी कशा बंद झाल्या पाहिजे. लिगली करताय त्या ठीक आहेत,
पण तुम्ही 18 वर्षाच्या खाली जर लोकांना दारू देत असाल, ड्रग्ज देत असाल, आता मला वाटतं शाळेत 5 मीटर सोडून, कॉलेजेसला 500 मीटर सोडून तुम्ही दारू किंवा सिगरेट किंवा पान विकू शकत नाही. हे असे किती आहेत, मी तुम्हाला लिस्ट देतो. सर तुमचा कार्यकर्ते ज्या पद्धतीने अग्रेसिव्हली काम करतायत, मात्र त्यांच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत. एकीकडे असं जर गुन्हे ट्रेसपासिंगचा गुन्हा आहे, तो छोटा आहे आणि आम्हाला गुन्हे घ्यायची सवय आहे. मनसे स्टाईल मध्ये उत्तर दिलं जाईल या सगळ्या गोष्टींना. नाही, पहिलं आयुक्तांवर आहे, ते आयुक्तांनी काम केलं तर त्याची गरज पडणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.